हा सत्संग संत रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेले आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. पवित्र देवी पुराणामध्ये या काही ओळींमध्ये स्पष्ट केलंय की श्री ब्रह्मा विष्णू महेश हे नाशवंत आहेत, त्यांचा जन्म आणि मृत्यू होतो. दुर्गा त्यांची माता आहे आणि रजोगुणी ब्रह्मा, सद्गुणी विष्णू, तमोगुणी शिव आहेत. आणि चौथा कॉन्सेप्ट हा क्लिअर झालाय की हे फक्त नियमित कार्यच करू शकतात, ज्याचा जसा नियम आहे, ज्याच्या भाग्यामध्ये जे लिहिलं आहे त्यामध्ये ते परिवर्तन करू शकत नाहीत. जसं आहे तसंच देऊ शकतात. जसं कर्म आहे तसंच फळ त्यांना मिळतं, तसा त्यांचा नियम आहे. आणि हे आपल्या सद्ग्रंथांमध्ये लिहिलं आहे. आता आपल्याला विस्तृतपणे दाखवतो. ह्याच श्रीमद देवी भागवतला पुन्हा दाखवतो पूर्ण तपशिलात. हे पहा, हे तेच श्रीमद देवी भागवत आहे जे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित झालंय. हा आहे श्रीमद देवी भागवतचा 3रा स्कंद, त्याचा इथं प्रारंभ होतो. पान 113 आहे, 113 आहे. जन्मेजयने विचारलं, भगवन, आपण आंबा यज्ञ अर्थात परमपवित्र नवरात्र व्रत करून त्याद्वारे देवीची आराधना करण्याची आज्ञा दिली आहे. आता ती कोण देवी आहे, कशी आणि केव्हा प्रकट झाली, त्यांचा येण्याचा काय उद्देश आहे आणि ती कोणत्या गुणांनी विभूषित आहे. आंबा यज्ञ कोणत्या प्रकारचा असतो पुढे पाहूया. ब्रह्मा, त्याचसोबत ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे सुद्धा विस्तारपूर्वक सांगा, कारण भूदेव ब्रह्मांडाविषयी जे काही सांगितलं आहे तसेच ते जसे आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणता. व्यासजींना विचारतात जन्मेजय, मी ऐकलं आहे की ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ह्या 3 सगुण देवता आहेत. क्रमशः सृष्टी, पालन आणि संहाराचं कार्य याची जबाबदारी त्यांच्यावर असते. पराशरनंदन, व्यासजी, आता मी या संबंधात विस्तृतपूर्वक ऐकू इच्छितो. आपण सांगण्याची कृपा करावी. व्यासजी म्हणतात, राजन, तुमची बुद्धी खूप विशाल आहे. आता तुम्ही जे विचारलं की ब्रह्मादींची उत्पत्ती म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांची उत्पत्ती कशी झाली, तर हे महाकठीण प्रश्न आहेत. त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. हाच प्रश्न मी पूर्वार्धात नारद मुनींना केला होता. व्यासजी म्हणतायत की मी हेच नारदजींना विचारलं होतं ज्ञान. मी म्हटलं, मुनीवर, आपण बुद्धिमान आहात. आपण कृपा करून मला सांगा की या विस्तृत ब्रह्मांडाचा प्रधानकर्ता कोण आहे. मुनीवर, हे ब्रह्मांड कुठून उत्पन्न झालं. द्विजवर, बरोबर हे सुद्धा सांगा की हे ब्रह्मांड विनाशशील आहे की निरंतर राहील. ह्याची रचना हे 114 पानावर 3ऱ्या स्कंदात. करणारा एक आहे की त्याचे पुष्कळ निर्माणकर्ते आहेत. कर्त्याच्या अभावी कार्य होणं अशक्य आहे. हे प्रश्न माझ्या मनात निर्माण होत असतात. काही लोक भगवान शंकरांना कर्ता समजून ह्या जगाची उत्पत्ती त्यांनी केली असं सांगतात. ते म्हणतात की देवाधिदेव भगवान शंकर हे चिरंजीव पुरुष आहेत, त्यांचा कधी जन्ममृत्यू होत नाही, ते आत्म्यामध्ये रमणारे आहेत, देवांवरही त्यांची हुकमत चालते. दुसरे काही लोक भगवान विष्णूची प्रशंसा करतात. ते
शक्तिशाली पुरुष अव्यक्त अखिल ऐश्वर्यसंपन्न परब्रह्म परमात्मा आहेत. काही दुसरे लोक ब्रह्माजींना सृष्टीचा प्रधान कर्ता करविता सांगतात. कितीतरी आचार्य भवानीला संपूर्ण मनोरथ पूर्ण करणारी सांगतात. ते आदिमाया महाशक्ती आणि परमपुरुषाच्या साथ राहून कार्य संपादन करणारी प्रकृती आहे. ब्रह्मच्या बरोबर त्यांचा अभेद संबंध आहे. ब्रह्म हा काळ आहे, क्षरपुरुष, आणि अभेद संबंध म्हणजे पतीपत्नीचा संबंध आहे. ती सृष्टी स्थिती आणि संहार कार्यात संलग्न राहते. संपूर्ण प्राणी आणि देवतांची पण ती जननी आहे. ही शक्ती चिरंजीव आहे. वैष्णवी, शांभवी, ब्राह्मी, वासवी, वारुणी, वाराही, नारसिंही आणि अद्भुत महालक्ष्मी नावाने पण ती विख्यात आहे. 115व्या पानावर आहे. अनेक श्रेष्ठ मुनी म्हणतायत की जो निरंजन, निराकार, निर्लेप, निर्गुण, अरूप आणि व्यापक ब्रह्म आहे, त्यांच्यापासूनच जगाची सृष्टी झाली. कुठे कुठे वेद आणि उपनिषदात पण हेच ब्रह्म तेजोमय सांगितले आहेत आणि प्रधान पुरुष आहेत. हजारो मस्तकं, डोळे, कान, हात, मुख आणि चरणांनी तो संपन्न आहे. आता आपण पुढे जाऊया. आता व्यासजी नारदजींना विचारतायत की मी असं ऐकलंय की काही लोक शंकरजींना रचनाकार आणि विष्णूजींना पालनहार सांगतात. मग नारदजी सांगतायत की व्यासजी, प्राचीन काळची गोष्ट आहे, याबद्दल माझ्या मनात सुद्धा शंका उत्पन्न झाली होती. तेव्हा मी माझे पिता अमित तेजस्वी ब्रह्माजींच्या स्थानावर गेलो आणि त्यांना ह्यावेळी ज्या विषयाबाबत तुम्ही मला विचारत आहात त्याच विषयी मी विचारलं. मी म्हटलं, पिताजी, हे संपूर्ण ब्रह्मांड कुठून उत्पन्न झालं? तुम्ही समान प्रकाराने याची रचना केली आहे की विष्णू ह्या विश्वाचे रचनाकार आहेत की शंकरांनी ही सृष्टी निर्माण केली आहे? जगतप्रभू, आपण विश्वाचे आत्मा आहात आणि खरी गोष्ट सांगण्याची कृपा करावी. कोणत्या देवतांची पूजा केली पाहिजे आणि कोणती देवता सर्वात शक्तिशाली आहे? निष्पाप ब्रह्मदेव. ह्या सर्व प्रश्नांचं समाधान करून माझ्या मनातील शंका दूर करण्याची कृपा करावी. सत्यवतीनंदन व्यासजी, अशा प्रकारे माझ्या प्रश्नांवर पितामह ब्रह्मांनी मला सांगायला सुरुवात केली. ब्रह्माजी म्हणाले, मुला, मी या प्रश्नाचं काय उत्तर देऊ? हा प्रश्न खूप जटिल आहे. महाभाग, तू भगवान विष्णूकडून याचं संपूर्ण समाधान करून घेऊ शकतोस. ह्या तिन्ही देवता यांना ज्ञान तर नाही, म्हणून ते आपल्याकडचा प्रश्न दुसरीकडे टोलवतात. चला, त्यांना विचारा. तरीही विष्णूजींकडे संकेत करतात आणि तरीही आपलं ज्ञान सांगतायत. ब्रह्माजी म्हणतायत, महोदय, ह्या सृष्टीत कोणीही असा विद्वान पुरुष नाहीये ज्याला हे रहस्य माहीत आहे. जो त्यागी, अहंकारविरहित आणि ईर्षाशून्य आहे त्यालाच हे रहस्य माहिती असू शकतं. पूर्वकाळात, आता सृष्टीची रचना सांगतायत ब्रह्माजी, पूर्वकाळी सगळं जलमय होतं. स्थावर, जंगम किंवा जितके प्राणी मात्र आहेत ते कोणीच नव्हते. तेव्हा कमळापासून माझी उत्पत्ती झाली. त्यावेळी मला सूर्य, चंद्र, वृक्ष आणि पर्वत असं काहीच 116व्या पानावर आहे. 3रा स्कंद देवी भागवताचं. आढळले नाहीत. मी कमलपुष्पावर बसून विचार करू लागलो, या अगाध जलात मी कसा उत्पन्न झालो? माझा रक्षक कोण आहे आणि ह्या प्रलय काळात सृष्टी आणि संहार करणारे कोण विशिष्ट पुरुष आहेत? कुठेही स्पष्ट रूपात भूमी पण दिसत नाही ज्यावर हे पाणी दिसतंय. हे कमळ कसं निर्माण झालं? हा विचार करून मी पाण्यात उतरलो. ब्रह्माजी सांगतायत, 1000 वर्षांपर्यंत पृथ्वीचा शोध घेत होतो. शोधत राहिलो आणि तरीही मला जलाचा स्रोत कुठून येतो ते कळलं नाही. तेवढ्यात आकाशवाणी झाली, तप करा, तप करा.
तेव्हा मी तपश्चर्येला प्रारंभ केला. कमलावर बसूनच 1000 वर्ष मी तपसाधना केली. त्याचवेळी सृष्टी करा अशी आकाशवाणी मी ऐकली. ती ऐकून मी आश्चर्यचकित झालो. विचार केला की कोणाची सृष्टी करू आणि माझं काय कर्तव्य आहे. त्याचवेळी मधु आणि कैटभ नावाचे 2 भयानक राक्षस माझ्यासमोर आले. त्यांनी माझ्याबरोबर युद्ध करण्याची इच्छा प्रकट केली. मी घाबरून गेलो. तेव्हा कमळाचा देठ पकडून मी जलाशयात उतरलो. तिथे मला एका परम अद्भुत पुरुषाचं दर्शन झालं. त्यांचं श्रीविग्रह म्हणजे शरीर श्यामल ढगांप्रमाणे होतं, म्हणजे काळ्या ढगांप्रमाणे. त्यांनी पितांबर परिधान केला होता. 4 हात होते. शेषनागाच्या शय्येवर झोपलेले होते. ह्या जगतप्रभूंच्या गळ्यात वनमाला सुशोभित होती. शंख, चक्र, गदा आणि पद्म या 4 अस्त्रांनी ते दैदिप्यमान दिसत होते. अशा शेषशायी भगवान विष्णूंचं मला दर्शन झालं. ते योग निद्रेला वश होऊन गाढ झोपेत होते. त्यांच्या सर्व हालचाली शांत होत्या. नारदजी शेषनागाच्या शय्येवर झोपलेल्या त्या प्रभूला पाहून माझं मन चिंतित झालं. एवढ्यात भगवती योगनिद्रेची आठवण आली. मी त्यांचं गुणगान गायलं. तेव्हा कल्याणमयी भगवती श्रीविष्णूंच्या शरीररूपातून निघून, विग्रह म्हणजे शरीरातून, श्रीविष्णूच्या शरीरातून निघून अचिंत्य रूप धारण करून आकाशात विराजमान झाली. त्यांच्या गळ्यातील दिव्य आभूषणांमुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडली. जेव्हा योगनिद्रा भगवान विष्णूंच्या शरीरापासून वेगळी होऊन आकाशात विराजमान झाली, तेव्हा लगेचच श्रीहरी उठून बसले. आता पुण्यात्म्यांनो, जसं आज सृष्टी रचनेविषयी आधी सांगितलं होतं, वरबलीदासांनी सांगितलं होतं, जे परमात्म्याने आपल्याला सांगितलं होतं. कबीर साहेबांनी म्हणाले होते की दुर्गा ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजींची आई आहे, श्रीदेवी, आणि हा कालज्योती निरंजन यांचा पिता आहे. हे काय करतात? ह्या 3 मुलांची उत्पत्ती करतात. काळ म्हणजे ब्रह्म, क्षरपुरुष पण म्हणतात याला, क्षरब्रह्म पण म्हणतात. क्षरब्रह्म आणि ही दुर्गाजी ह्या दोघांच्या पतिपत्नी सहवासामुळे श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी आणि श्री शिवजी यांची उत्पत्ती होते, जन्म होतो. आणि हे काय करतात? यांना बाल्यावस्थेपासूनच कोमामध्ये ठेवलं जातं, अचेतन केलं जातं आणि त्यांचं संगोपन करतात. आणि जेव्हा हे युवा होतात तेव्हा यांना सचेतन केलं जातं. आता ही दुर्गा अन्य रूप धारण करून प्रेतवत, प्रेतणीसारखी विष्णूजींच्या शरीरात प्रवेश करून त्यांना बेशुद्ध करत होती. तसंच ब्रह्माजींना ह्या कमलपुष्पावर ठेवलं आणि तोपर्यंत ते अचेतन होते, कोमामध्ये ठेवलं होतं. ते स्वतःच म्हणतायत की मला काहीच माहिती नाही, मी कमलदलावर कसा उत्पन्न झालो, माझा जनक कोण आहे. आता खाली उतरून पाहिलं तर विष्णूजी बेशुद्ध पडलेले होते. आणि त्यांच्यातून जेव्हा दुर्गा बाहेर आली आणि ते सचेतन झाले. आता अशाच प्रकारे या सगळ्यांना ह्या काल भगवानाने आपल्या सुनियोजित षडयंत्राद्वारे भ्रमित करून ठेवलं होतं, कोणालाही यथार्थ ज्ञान दिलं नव्हतं. आता इथे आपण पुढे पाहूया. आता काय होतं की 3ऱ्या स्थानावर भगवान शंकरांना बेशुद्धावस्थेत ठेवलं होतं, ते पुन्हा सचेतन केलं. मग तिघांनाही एकत्र केलं प्रेरणा देऊन. तिघे एकत्र झाले. आता पहा, श्रीमद संक्षिप्त देवी भागवत आणि 3रा स्कंध. आता आपण हे वाचत होतो तेव्हा कल्याणमयी भगवती विष्णूच्या विग्रहापासून निघून अचिंत्य रूप धारण करून आकाशात विराजमान झाली. दिव्याभूषणं तिचं सौंदर्य वाढवत होते. जेव्हा योगनिद्रा भगवान विष्णूंच्या शरीरापासून अलग होऊन आकाशात विराजमान झाली तेव्हा लगेचच श्रीहरी उठून बसले.
त्यांनी मधु आणि कैटभ या राक्षसांबरोबर 5000 वर्ष मोठं घनघोर युद्ध केलं. तेव्हा ते दैत्य मेले. प्रथम देवीच्या कटाक्षाने मधु आणि कैटभ मोहित झाले. यानंतर विष्णूंनी त्यांना मांडीवर घेऊन त्यांना तिथंच निष्प्राण केलं. आता तिथे मी आणि भगवान विष्णू दोघेच होतो. तिथे रुद्रही प्रकट झाले. आम्हा तिघांना भगवती आद्यशक्तीचं अलौकिक दर्शन झालं. त्यांना पाहून मनमुग्ध झालो. आम्ही त्यांची उत्तम स्तुती केली. तेव्हा ती आदिशक्ती आम्हा लोकांना म्हणू लागली. देवी म्हणाली, ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर, तुम्ही सतर्क होऊन आपापल्या कार्यामध्ये मग्न रहा. सृष्टी, स्थिती आणि संहार हे तुमचं कार्य आहे. ब्रह्माजी म्हणतायत, भगवती आद्याशक्तीची. हे आपण 117 पानावर वाचतो आहोत, 3रा स्कंद. वाणी खूप मधुर होती, सुंदर आणि सुखप्रद होती. आम्ही ती स्पष्ट ऐकली. आम्ही त्यांना म्हटलं, माते, आम्ही कुठल्या प्रकारे ह्या प्रजेच्या सृजनादी कार्यामध्ये सफल होऊ? विस्तृत भूमीचा अभाव आहे. सगळी स्थानं जलमय आहेत. आमचं ऐकून त्या कल्याणस्वरूपिणी भगवतीचं मुखमंडल हास्याने भरून गेलं. तेवढ्यात एक सुंदर विमान आकाशातून उतरलं. तेव्हा त्या देवीने आम्हाला आज्ञा दिली, देवतांनो, निर्भीड होऊन स्वेच्छेने ह्या विमानात प्रवेश करा. ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र, आज मी तुम्हाला एक अद्भुत दृश्य दाखवते. आम्ही भगवतीचं म्हणणं ऐकून शिरोधार्य केलं. त्या रत्नजडीत विमानात चढून आम्ही आरामात बसलो. आम्हा तिघा देवतांना तिथं बसलेलं पाहून देवीने आपल्या सामर्थ्याने त्या विमानाचं आकाशात उड्डाण केलं. ब्रह्माजी म्हणतायत, मनासारख्या तीव्र गतीने चालणारं ते विमान ज्या अपरिचित स्थानावर गेलं तिथं संपूर्ण फळांनी लगडलेले अनेक सुंदर वृक्ष होते. पुढे एक अत्यंत सुंदर नगर दिसलं. अद्भुत अद्भुत वेस त्या नगराची शोभा वाढवत होती. तिथे खूप उंच उंच महाल होते. उचित स्थानावर यज्ञशाळा बनवली होती. काही क्षणांनी ते विमान दुसऱ्या सुंदर प्रदेशात पोहोचलं. तिथे आम्ही पाहिलं अनुपम नंदनवन होतं. पारिजातकाच्या दाट छायेत सुरभी गोमाता बसल्या होत्या. जवळच ऐरावत हत्ती विराजमान होता. शेकडो अप्सरा, यक्ष, गंधर्व आणि विद्याधर त्या पारिजातकाच्या उपवनात गात विहार करत होते. पाहिलं तर तिथे महाभाग इंद्र पण होते. त्यांच्याजवळ त्यांची प्राणप्रिया शची विद्यमान होती. ते स्वर्गातील दृश्य पाहून आम्ही 118 पानावर आश्चर्यचकित झालो. पुढे पाहूया. तेवढ्यात आमचं विमान वेगाने निघालं आणि त्या दिव्यधाम ब्रह्मलोकात जाऊन पोहोचलं. सर्व देवता त्या नगरासमोर मस्तक झुकवतात. तिथे एक दुसरे ब्रह्मा विराजमान होते. त्यांना पाहून भगवान शंकर आणि विष्णूंना खूप आश्चर्य वाटलं. सभा सुरू होती. भगवान शंकर आणि विष्णूने मला विचारलं, चतुरानन, हे अविनाशी ब्रह्मा कोण आहेत? मी उत्तर दिलं, मला काहीच माहिती नाही. सृष्टीचे अधिष्ठाता हे कोण आहेत भगवन? मी कोण आहे, हे कोण आहेत, आणि आमचा उद्देश काय आहे, याच प्रश्नात मी अडकून पडलोय. तेवढ्यात मनाच्या तीव्र वेगाने निघालेलं ते विमान तिथून पटकन निघालं आणि कैलासाच्या सुरम्य शिखरावर जाऊन पोहोचलं. पुढे पाहूया. विमान तिथं पोहोचताच एका भव्य भवनातून त्रिनेत्रधारी भगवान शंकर बाहेर आले. ते नंदी बैलावर बसलेले होते. त्यांची 5 मुखं होती आणि 10 हात होते आणि मस्तकावर चंद्र विराजमान होता. क्षणभरानंतर ते विमान त्या शिखरावरून वाऱ्याच्या वेगानं निघालं आणि वैकुंठ लोकात जाऊन पोहोचलं.
तिथे भगवती लक्ष्मीचं विलास भवन होतं. तिथे मी जी संपत्ती पाहिली तिचं वर्णन करणं केवळ अशक्य आहे. त्या उत्तम पुरीला पाहून विष्णूजींचं मन आश्चर्याने समुद्रात गोते खाऊ लागलं. एक विष्णू तर विमानात बसले आहेत, एक ब्रह्मा बसले आहेत, एक शंकर बसले आहेत आणि एक एक अजून पाहिले तर तिथं कमललोचन श्रीहरी विराजमान होते. अळशीच्या फुलासमान त्यांच्या शरीराची कांती होती. पितांबर परिधान केला होता, 4 हात होते. ते पक्षीराज गरुडावर विराजमान होते. दिव्य आभूषणे त्यांना अनुपम शोभा देत होती. प्राणप्रिया लक्ष्मीची चौरी ढाळत होत्या. त्या सनातन श्रीहरींचं दर्शन घेऊन आम्ही सगळे आश्चर्यचकित झालो. एक दुसऱ्याकडे पाहत पाहतच आम्ही विमानात एका उत्तम आसनावर बसलो. तेवढ्यात वाऱ्याच्या वेगाने विमानाने परत उड्डाण केलं. पुढे अमृतासमान गोड्या पाण्याचा समुद्र मिळाला. त्याचं जल खूपच मधुर होतं. पुण्यात्म्यांनो, परमेश्वर कबीरजींनी आपल्याद्वारा रचलेल्या सृष्टीबद्दल जी माहिती दिली आहे त्यात खूपच विस्ताराने सांगितलं आहे. आता हे श्री ब्रह्माजी, विष्णूजी आणि शिवजी विमानात बसले आहेत. दुर्गाने त्या विमानाचं आकाशात उड्डाण केलं. हे जिथे पोहोचलं तिथं ब्रह्माजी विराजमान होते आणि एक ब्रह्माजी विमानात बसलेले आणि एक ब्रह्माजी समोर बसलेले ब्रह्मलोकामध्ये. आणि तिथं पाहिलं तर विष्णू आणि शिवजी विचारत होते की हा दुसरा ब्रह्मा कोण आहे. म्हणजे विमानातला ब्रह्माजी त्यांना विचारत होता की हा दुसरा ब्रह्माजी कोण आहे. तर ते म्हणाले की मला काही माहिती नाही ते कोण आहेत ते. तर हे कोण होते? ह्या काळाने जसं आपल्या सृष्टीच्या रचनेच्या प्रारंभी सांगितलं होतं, त्यांनी या ब्रह्मांडाच्या टॉपमोस्ट प्लेसवर म्हणजे उंच शिखरावर 3 स्थानं बनवली होती. आपल्याला एक चित्र दाखवतो ब्रह्मांडाचं, त्यातून सहज समजेल. पहा, एक ब्रह्मांडाचं लघुचित्र आहे. हे पहा, हे एक अंड्यासारखा आकार आहे. याचा अंड्यासारखा आकार आहे. याचा एलिप्टिकल असा आकार आहे, असा शेप आहे. आता हे पहा, खालून सुरुवात करूया. सगळ्यात खाली हा पाताळ लोक, तलातल, रसातल, सुतल, अतल, महातल, तलातल आणि वितल. हा पृथ्वीलोक. हे शिवलोक, ज्याला शिवपुरी पण म्हणतात. ब्रह्माजींचा लोक ब्रह्मापुरी, विष्णूजींचा लोक विष्णुपुरी. आता हे जे क्षेत्र आहे हा आहे कॉमन स्वर्ग आणि नरक. हे आहे धर्मराय लोक, म्हणजे इथला न्यायाधीश बनवलेला आहे काळानं, जिथे सगळ्यांचं अकाउंट असतं. आणि हे जे सगळं स्थान आहे हे ब्रह्मलोक आहे. हे जे स्थान आहे याला ब्रह्मलोक म्हणतात. हा एक स्वर्ग आहे. इथे इंद्र पण असतो, पण हा इंद्र वेगळा आहे आणि म्हणून याला महाइंद्र म्हटलं आहे. हे इथे काय केलेलं आहे ना, हा महास्वर्ग आहे. यातच याने एक वेगळाच असा आणखी एक डुप्लिकेट काम करून ठेवलंय. एक नकली सतलोक, नकली अलखलोक, नकली अगमलोक, नकली अनामीलोक अशी रचना करून ठेवली आहे. इथे ही 88,000 खेडी आहेत. इथं ही सप्तपुरी आहे आणि ह्या सगळ्या ब्रह्मलोकाच्या वरती हा ब्रह्मलोक आहे. ह्या ब्रह्मलोकाच्या वर याने इथं 3 गुप्त स्थानं बनवली आहेत. तुम्हाला सांगितलं होतं की एक हे रजोगुण प्रधान क्षेत्र आहे. यामध्ये हा काळ क्षरपुरुष स्वतः ब्रह्माचं रूप धारण करून राहतो आहे आणि सोबत आपली पत्नी दुर्गाला सावित्रीच्या रूपात ठेवतो. हा इथून अंतर्धान पावला आहे आणि विमानाच्या आधी इथं येऊन पोचला. हे एक तमोगुणप्रधान क्षेत्र आहे, जिथे हा महादेव महाशिव रूपात राहतो आणि दुर्गाला आपल्या म्हणजे उमा रूपात ठेवतो.
आता हे एक सतोगुण प्रधान क्षेत्र आहे. पुढे हे स्वतःच विष्णुरूप धारण करून तिथे विराजमान होतात आणि दुर्गाला महालक्ष्मी रूपात ठेवतो. आता जेव्हा त्यांचं विमान येऊन पोहोचलं या रस्त्याने, पहिलं त्यांनी पाहिलं हा इंद्राचा लोक पाहिला. पहिल्यांदा हे मोठे मोठे वृक्ष पाहिले आणि मग इथं प्रवेश केला. याच्यापुढे जाऊ शकत नाहीत ते. त्यांचं विमान महाइंद्राला पाहून ह्या रस्त्याने असं बाहेर निघालं आणि परत इकडे येऊन पोहोचलं. पुढे जाऊन त्यांनी काय पाहिलं की हा ब्रह्मा, हा कालपुरुष बसला होता इथं, आणि मग तिथून त्यांचं विमान ह्या इथे आलं. तिथे त्यांनी अजून एक शंकरदेव पाहिले. हा काल होता. स्वतः क्षरपुरुषानं तिथं 3 रूपं धारण केली होती आणि मग ते विष्णू लोकात आले. तिथे अजून एक विष्णू होता आणि ही लक्ष्मी बसलेली होती. ही दुर्गा ह्या विष्णुरूपी काळावरती चौरी ढाळत होती. तिथून मग त्यांचं विमान हे इथे आलं, गोड्या पाण्याच्या समुद्रात. इथे एक वेगळंच दुर्गालोक आहे. आता पुढे पाहूया. इथपर्यंत आपण वाचत आलो आहोत श्री देवी पुराणाला. आता आपण इथे येणार आहोत ह्या गोड्या पाण्यामध्ये. ह्या गोड्या पाण्याच्या समुद्रामध्ये पोहोचलो आहोत. आता इथं येऊयात. पुण्यात्म्यांनो, आज आपले सद्ग्रंथ जे प्रमाणित करत आहेत हे ज्ञान परमेश्वर कबीरजींनी 600 वर्षांपूर्वी आपल्या सच्चिदानंद घनब्रह्मवाणीमध्ये, कबीरवाणीमध्ये लिपिबद्ध करून ठेवलं आहे. आजपासून 600 वर्षांपूर्वी. आणि आज या सद्ग्रंथांमधून आम्हाला समजत आहे, यातून हे सिद्ध होतं की पूर्ण परमात्मा कबीरजी आहेत, ज्यांनी पहिल्यांदाच हे ज्ञान आपल्याला देऊन ठेवलं होतं आणि सद्ग्रंथ विद्वान आहेत. आता आपण कुठपर्यंत वाचत आलो आहोत की हे तिघेही विमानामध्ये बसले आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि शिवजी. आणि दुर्गाने आपल्या शक्तीने विमान आकाशात उडवलं आहे. प्रथम ते पोहोचलं ब्रह्मलोकामध्ये. तिथं हे काळाच्या त्या स्थानावर पोहोचलं जे रजोगुण प्रधान आहे. ते स्वतः क्षरपुरुष म्हणजेच काळब्रह्म स्वतःच ब्रह्मारूप धारण करून विराजमान होते. आणि पुढे गेलो तर तेच शंकर रूपामध्ये विराजमान होते. पुढे गेलो तर विष्णू रूपामध्ये विराजमान होते. मग तिथून त्यांचं विमान कुठं गेलं? हे सगळं ह्यासाठी केलं गेलं कारण ते सगळे स्वतःला देव समजून बसायला नको, त्यांचं भ्रमनिवारण करण्यासाठी. आता पाहूयात. हे देवी भागवत चालू आहे. श्रीमद देवी भागवत गीता प्रेस गोरखपूरमधून प्रकाशित आहे. हे तेच पुस्तक आहे जे आधी तुम्हाला दाखवलं होतं. आपण इथपर्यंत वाचलं. आपण हे वाचलं 118 पानापर्यंत. तेवढ्यात आमचं विमान जोरात निघालं आणि त्या दिव्यधामात ब्रह्मलोकामध्ये जाऊन पोहोचलं. तिथे एक दुसरे ब्रह्मा विराजमान होते. एक विमानात बसलेत आणि एक तिथं विराजमान होते. तो ब्रह्म होता, क्षरपुरुष होता. तो फसवतो यांना. तो स्वतः ब्रह्मारूपामध्ये तिथं विराजमान होता. त्यांना पाहून भगवान शंकर आणि विष्णू यांना खूप आश्चर्य वाटलं. सभा सुरू होती. भगवान शंकर आणि विष्णू यांनी मला विचारलं, चतुरानन, हे अविनाशी ब्रह्मा कोण आहेत? मी उत्तर दिलं, मला काहीच माहिती नाही. सृष्टीचे अधिष्ठाता कोण आहेत? भगवान, मी कोण आहे? हे कोण आहेत? आणि आमचा काय उद्देश आहे? ह्या कोड्यात माझं मन गुंतलेलं आहे. एवढ्यात मनाच्या वेगात असलेलं हे तीव्रगामी विमान तिथून लगेच निघालं आणि कैलासाच्या सुरम्य शिखरावर जाऊन पोहोचलं. तिथं विमान पोहोचताच एका मोठ्या भवनातून त्रिनेत्रधारी भगवान शंकर निघाले. ते नंदी बैलावर बसलेले होते. हा काळ निघालाय तिथून, क्षरपुरुष. आणि नंतर तिथून क्षणभरानंतर ते विमान त्या शिखरावरून वायुवेगाने उडालं आणि वैकुंठ लोकात पोहोचलं. तिथं कोण होतं? तिथे कमललोचन श्रीहरी विराजमान होते. एक आणखी विष्णूजी. हा काळ बसला होता, क्षरपुरुष, आणि त्याचे 4 हात होते. पक्षीराज गरुडावर विराजमान होते आणि प्राणप्रिया लक्ष्मीजी चौरी ढाळत होत्या. आता आपण इथं येऊयात, खाली येऊयात. एवढ्यात वाऱ्याशी बोलत बोलत ते विमान लगेच उडालं.
पुढे अमृतासमान गोड पाण्याचा समुद्र होता, ज्याचं पाणी खूपच गोड होतं. आपण 119 पानावरचं वाचणार आहोत. 118 पान आपण वाचलंय. त्या समुद्रामध्ये एक मनोहर द्वीप होता. त्या द्वीपामध्ये एक मंगलमय मनोहर पलंग होता. त्या पलंगाला सुंदर रत्न जडलेली होती. त्या उत्तम पलंगावर एक दिव्य रमणी बसली होती. ही दुर्गा तिथं जाऊन बसली होती. पुढे पाहूया. ती अशी प्रभावपूर्ण देवी होती की जणू करोडो विजा एकसाथ चमकत आहेत. अत्यंत सुंदर मुख होतं. लाल लाल दात होते. करोडो लक्ष्मींपेक्षाही ती अधिक सुंदर होती. ती अशी प्रभावपूर्ण देवी होती की जणू करोडो विजा एकसाथ चमकत आहेत. अत्यंत सुंदर मुख होतं. लाल लाल दात होते. हे वाचलं आपण. आता इथं आहे. त्यांना पाहून आम्ही सर्व मोठ्या आश्चर्यात पडलो. काही वेळापर्यंत आम्ही तिथंच थांबलो. एकमेकात चर्चा करू लागलो. ही सुंदरी कोण आहे आणि तिचं नाव काय आहे? आपण हिच्याविषयी अगदीच अनभिज्ञ आहोत. हिचे हजारो नेत्र, हजारो हात, हजारो मुख आहेत. दुरून पाहूनसुद्धा ही केवढी सुंदर वाटत आहे. ही ना कोणी अप्सरा आहे, ना कोणी गंधर्वकन्या, ना कोणी देवकन्या. नारद. शंकाग्रस्त होऊन आम्ही थांबलो होतो. तेव्हा भगवान विष्णूने त्या चारुहासिनी भगवतीला पाहून विवेकपूर्ण निश्चय केला की ही भगवती जगदंबिका आहे. तेव्हा ते म्हणाले की ही भगवती आपल्या सर्वांची आदिकारण आहे. महाविद्या आणि महामाया ही हिची नावं आहेत. ती पूर्ण प्रकृती आहे. आता पुण्यात्म्यांनो, विष्णूजी म्हणत आहेत कारण काळानं त्यांची बुद्धी उद्दीपित केली. आता आपण 120 पान नंबर वाचूया. संक्षिप्त देवी भागवत, गीता प्रेस, गोरखपूर इथून प्रकाशित. ही तीच दिव्यांगना आहे. विष्णूजी सांगत आहेत. ही थोडी पार्श्वभूमी सांगितली विष्णूला काल भगवानाने आणि दुर्गाने. थोडी बॅकग्राऊंड सांगितली. ही तीच दिव्यांगना आहे जिचं प्रलयवर्णात मला दर्शन झालं होतं. त्यावेळी मी बालरूपात होतो. ती मला पाळण्यामध्ये झुलवत होती. विष्णूजी लहानसं बाळ होते हे त्यांच्या जन्माचं प्रमाण आहे. वटवृक्षाच्या पानावर एक सुदृढ शय्या अंथरली होती. त्याच्यावर पडून मी माझ्या पायाचा अंगठा आपल्या कमळासारख्या मुखात घेऊन चोखत होतो. म्हणतायत प्रलयवर्णनामध्ये मला दर्शन झालं होतं या देवीचं. तेव्हा मी बाल्यावस्थेत होतो. छोटं बाळ होतो. ती मला पाळण्यात झुलवत होती. मी पायाचे अंगठे चोखत होतो. त्यांना पाहून मला आधीची गोष्ट आठवली. ही आम्हा सर्वांची जननी आहे. आता 121 पानावर आहोत. आता भगवान विष्णू प्रकृती देवीला म्हणाले की नमस्कार देवी. भगवती विधात्रीला निरंतर नमस्कार असो. ही स्तुती करत करत भगवान येत आहेत. विष्णूजी इथे पहा 123 पानावर. जे प्रारंभी वाचलं होतं ते आता परत आलं आहे. भगवान विष्णू स्तुती करत आहेत आपल्या माता दुर्गाची. तू शुद्ध स्वरूपा आहेस. हे सगळं विश्व तुझ्यापासूनच निर्माण झालं आहे. मी, ब्रह्मा आणि शंकर आम्ही सगळे तुझ्या कृपेमुळेच विद्यमान आहोत. आमचा आविर्भाव म्हणजे जन्म आणि तिरोभाव म्हणजे मृत्यू होत असतो. केवळ तूच निरंतर आहेस. जगज्जननी आहेस. प्रकृती आणि सनातनी देवी आहेस. भगवान शंकर म्हणाले देवी, जर महाभाग विष्णू तुझ्यापासून प्रकट झाले आहेत तर त्यांच्यानंतर उत्पन्न होणारे ब्रह्मा पण तुझेच बालक आहेत. मग मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय तुझी संतान नाहीये? अर्थात मला ही उत्पन्न करणारी तूच आहेस शिवे. संपूर्ण संसाराची सृष्टी करण्यामध्ये तू खूप चतुर आहेस. ह्या संसाराच्या सृष्टी, स्थिती आणि संहारामध्ये तुझे गुण नेहमीच समर्थ आहेत. ह्या तिन्ही गुणांपासून उत्पन्न झालेले आम्ही ब्रह्मा, विष्णू आणि शंकर नियमानुसार कार्यामध्ये तत्पर असतो. आता पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या सद्ग्रंथांना स्वतः वाचलं आहे.
आणि हे आत्तापर्यंत पवित्र हिंदू धर्माचे गुरुजन, हे आचार्य, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, गीता मनीषी, गीतेच्या मर्मज ज्ञाता, वेदांच्या ज्ञाता, पुराणांच्या ज्ञाता म्हणत होते, त्यांना हे काहीच माहीत नव्हतं. ते अज्ञानी होते. जे आजपर्यंत आपल्या देवांना अजरावर म्हणत होते, ते आपल्याला त्यांची स्थिती काय सांगू शकले नाही. हे नाही सांगू शकले की त्यांची स्थिती काय आहे. जन्मगाथा सांगत बसले महापुरुषांची की यांची ही स्थिती आहे. आता पुण्यात्म्यांनो, जसं की तुम्हाला सृष्टी रचनेच्या प्रारंभी जी कथा सुरू केली होती, सांगितली होती की काळ भगवानाने ह्या क्षरपुरुषाने, जे ब्रह्मा विष्णू महेशाचे पिता आहेत, दुर्गाजीचे पती आहेत, जे श्रीदेवीचे पती आहेत आणि ब्रह्मा विष्णू महेशचे पिता आहेत, त्यांनी दुर्गाला सांगितलं होतं हे की माझं गुपित कोणालाही सांगू नकोस. हे खूप कठोरपणे सांगितलं होतं. तर देवीने ह्याच उद्देशाने ब्रह्मा विष्णू महेश यांना ह्या क्षरपुरुषाचं ज्ञान दिलं नाही. आता दुर्गाला ह्याने सांगितलं होतं की माझं रहस्य कोणालाही सांगू नकोस. अशा प्रकारे दुर्गानं ते गुपित कोणालाही सांगितलं नाही, तरीही सत्य लपू शकलं नाही. आता ह्यावरूनच असं प्रमाणित करून दिले देवी भागवतमध्ये की ब्रह्माजींनी वेद वाचले. दुर्गाला विचारलं की वेदांमध्ये हे लिहिलं आहे की फक्त एक ब्रह्म, ज्याच्या बरोबरीचा दुसरा नाहीये. ब्रह्म म्हणजे परमात्मा पण असतो, ब्रह्म म्हणजे भगवान पण असतो. तो एकच परमात्मा पूजेच्या योग्य असतो. तर तो तुम्हीच आहात का? ब्रह्माने विचारलं. तो तुम्हीच आहात का? दुर्गाला विचारलं. आता दुर्गा काय उत्तर देते पहा. श्रीमद देवी भागवत. श्रीमद देवी भागवत म्हणजेच दुर्गा पुराण, देवी पुराण, जे आपण वाचत आहोत, जे गीता प्रेस गोरखपूर इथून प्रकाशित केलंय, त्याच्या 3ऱ्या स्कंदाच्या पान नंबर 125 वर आपण वाचत आहोत. 123 पर्यंत आपण वाचलेलं आहे. इथं 124 वरती पहा. ब्रह्माजी म्हणत आहेत, अद्भुत तेजस्वी भगवान शंकर यांची स्तुती करण्यावर भगवती जगदंबिकेनं आपली ती गोष्ट सांगितली. आता इथे ब्रह्माजी विचारतायत, ब्रह्माजीचं प्रकरण चालू आहे. हे 125 पानावरती आपण वाचतो आहोत 3ऱ्या स्कंदामध्ये. ह्या मूर्त आणि अमूर्त जगाचा आधार तुमच्या आधी दुसरा कोणीही पुरुष नव्हता, कोणी तिसरा पण नाहीये. एकमेव द्वितीय ब्रह्म. ह्या वेदाच्या वचनाला व्यर्थ म्हणणं तर योग्य नाही. आता दुर्गा यांना म्हणते की मीच सर्व काही आहे, मीच तुमचा पिता आणि मीच तुमची माता आहे. आता ब्रह्मदेवांनी वेद वाचले आणि म्हणाले की आपण वेदांना खोटं ठरवू शकत नाही. आणि इकडे अनुभव वेगळीच गोष्ट सांगतो. अशा प्रकारे वेदवाक्य आणि अनुभव यांच्यामध्ये अत्यंत विरोध उत्पन्न होत आहे. वेद म्हणतायत एकमेवा द्वितीय ब्रह्म आहे. तर काय तो आत्मस्वरूपाही तुम्हीच आहात की तो कोणी वेगळा पुरुष आहे? माझ्या या शंकेचं निरसन करण्याची कृपा करा. कुठल्या तरी महान पुण्याच्या कृपेमुळेच मला तुमच्या चरणांची सेवा करण्याचं भाग्य लाभलंय. तू स्त्री आहेस की पुरुष, हे रहस्य पण मला विस्तृतपणे कृपा करून सांगा. 4था आणि 5वा अध्याय इथं संपला. आता 6वा अध्याय सुरू होतोय. ब्रह्माजी इथं म्हणतायत, अशा प्रकारे मी जसं भगवती जगदंबिकेला विनयपूर्वक विचारलं, तेव्हा त्या मधुर वाणीने मला सांगू लागल्या. देवी म्हणाल्या, मी आणि ब्रह्म एकच आहोत. आता झाले ना 2. सत्य लपत नाही, एकच आहोत. माझ्यात
आणि ह्या ब्रह्ममध्ये किंचितही फरक नाही. जे ते आहेत तेच मी आहे आणि जी मी आहे ते तेच आहेत. बुद्धीच्या भ्रमातून भेद प्रतीत होत आहे. आमच्या लोकांच्या सूक्ष्म भेदांना जो जाणतो, इथे तर 2 आहेतच, जो जाणतो तोच. आता 125 पान आपण वाचलं, आता 126 वाचूयात. तोच बुद्धिमान पुरुष आहे, तोच तत्वदर्शी संत आहे, जो आपली भिन्नभिन्नता समजतो. त्याने संसार मार्गातून मुक्त होण्याबाबत काहीच शंका नाही. ब्रह्म एकच आहे. पुढे पहा. मी शक्तिरूप धारण करून पराक्रम करते. गौरी, ब्राह्मी, रौद्री, वाराही, वैष्णवी, शिवा, वारुणी, कौबेरी, नारसिंही आणि वासवी ही सगळी माझीच रूपं आहेत. विभिन्न कार्य उपस्थित झाल्यावर त्या त्या देवींमध्ये आपली शक्ती स्थापित करून मी सर्व व्यवस्था करते. हो, त्या त्या देवींना निमित्त बनवणं माझा स्वभाव आहे. आता पुढं पाहूया. आता पुण्यात्म्यांनो, आपण वाचत आहात आपल्या सद्ग्रंथांना तुम्ही स्वतः. आपण जे 3ऱ्या स्कंदामध्ये आणि पृष्ठ नंबर 125 मध्ये वाचलं, ब्रह्माजी म्हणतायत की मी जेव्हा दुर्गेला विचारलं, माता जगदंबिकेला, चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात ज्यांनी जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारे सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? नितीन दास. आपण कुठून आलात? पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक, भेड. संत रामपालजी महाराजांची दीक्षा आपण कधी घेतली? 2014. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्याच्या अगोदर आम्ही दामोदर महाराज खेडगावकर यांची गुरुदीक्षा घेतलेली होती, की हरिभक्तपरायण, जी रेग्युलर रामकृष्ण हरी आणि माळकरी संप्रदाय याच्यात भक्ती करत होता अगोदर. माळकरी समुदायाची जी भक्ती आहे त्यामध्ये कुठल्या प्रकारची भक्ती साधना असते आणि कुठल्या प्रकारची तुम्ही भक्ती साधना करत होतात? तिथं फक्त रामकृष्ण हरी असा जाप करायचा असं सांगितलेलं होतं गुरुजींनी. ही भक्ती साधना करत असताना कुठल्या प्रकारे मंदिरात जाणं, कुठले दर्शन घेणं देवी देवतांची, जसं की महाराष्ट्र हे साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते, तर अन्य प्रकारची तुम्ही आणखी कोणती साधना करत होतात? जसं महादेवाच्या मंदिरात जाणं, मारुती मंदिरात जाणं, देवीच्या मंदिरात जाणं, सर्व पारंपरिक जे काही भक्तिमार्ग होते महाराष्ट्रामध्ये त्याप्रमाणे मंदिरात पण जाणं, महादेवाच्या पिंडीला 2-2 लिटरपर्यंत दूध अर्पण करणं, हे सर्व काही करत होतो. म्हणजे आपण पूर्वीपासूनच भक्तीमध्ये लीन होतात. तरी पण आपण संत रामपालजी भक्तीचा विचार का केला? माझे दाजी पिंपळगाव बसवंतचे बनकर त्यांनी एक मेमरी कार्ड आणलेलं होतं, तर ते आम्ही ऐकल्यानंतर संत रामपालजी महाराज यांचे सत्संग टी व्हीवरती बघायला सुरुवात केली. आणि त्यानंतर बघता बघता असं लक्षात आलं की संत रामपालजी महाराज हे आपली भगवद्गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब या सर्वांच्या माध्यमातून विथ प्रूफ भक्तिमार्ग दाखवताय आणि सांगताय जगाला की मोक्षप्राप्तीचा मार्ग कसा मिळतो व तो पूर्ण परमेश्वराला मिळवण्याची पूर्ण विधी काय आहे हे संत रामपालजी महाराज ज्यावेळेस सत्संगाच्या माध्यमातून दाखवायला लागले त्यावेळेस माझ्या मनात पण काही शंका आल्या. त्यावेळेस मी बाजारात जाऊन भगवद्गीता घेऊन आलो. त्यानंतर श्रीमद्देवी भागवत हा पण ग्रंथ आणला आणि त्यानंतर मी ते मॅच करून बघितलं की संत रामपालजी महाराज जे दाखवत आहे ती बरोबर आहे की चुकीचं आहे. तर ते मी बघितल्यानंतर की इथं बरोबर दाखवत आहे, मग आपण जी साधना करतो इथं चुकीची आहे. इथला तर कुठेही एक शास्त्र आधार नाही आहे. जो आद्यग्रंथ असतो आपला भगवद्गीता, हिंदू धर्माचा सर्वात पवित्र ग्रंथ आहे भगवद्गीता, की यामध्ये रामकृष्ण हरी या मंत्राचा कुठेही एक उल्लेख नाही आहे. आणि संत रामपालजी महाराज सर्व धर्मग्रंथांच्या आधारे दाखवत आहे की मोक्षप्राप्ती
रामकृष्ण हरी या मंत्राने नाही होऊ शकत. तर मग मी ते मॅच करून बघितल्यानंतर की ते आमच्या लक्षात आलं की संत रामपालजी महाराज जे सद्ग्रंथांमधून दाखवत आहे हे बरोबर दाखवत आहे आणि आपण जी भक्ती करतो आहे ही चुकीची आहे. आणि आज आपण शिकलेले सवरलेलो आहोत, जे आपले पूर्वज जे होते हे शिकलेले नव्हते त्यावेळेस. त्यामुळे ते ब्राह्मणांनी जे सांगितलं किंवा त्यांचे वडील जे करत आले तेच आपले वडील करत आले आणि ते करत आले त्याच्यामुळं आपण करत आलो. तर मग आपण आता शिकले सवरलेले तर आपण वाचून निर्णय घेऊ शकतो की चुकीचं आहे की बरोबर आहे. तर मग आम्ही तो निर्णय घेतला की आम्ही पण संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेणार, की आपण जी इथून मागं जी काही भक्ती केली आहे ही चुकीची होती आणि आता इथून पुढं आपण चुकीचं करायचं नाही. कारण ज्यावेळेस आपल्याला समजतं की चूक आणि बरोबर त्यावेळेस आपण बरोबर मार्गाने जातो. तर चुकीचा मार्ग सोडून दिला आणि संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा ग्रहण केली 2014मध्ये. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर आपणाला व आपल्या परिवाराला कुठल्या प्रकारचा लाभ मिळाला? तसे संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्यासाठी मी तर दुःखातच गेलेलो होतो. मला त्यावेळेस हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम झाला होता. तर त्यावेळेस डॉक्टरांनी फक्त 4 दिवसाच्या गोळ्या दिल्या मला आणि आईनी अगोदर संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतलेली होती आणि तिच्याकडे चरणामृत होतं. तर ते मी घेतल्यानंतर मला डॉक्टरांनी 2 तासातच डिस्चार्ज दिला आणि सांगितलं की या 4 दिवसाच्या गोळ्या घ्या. त्यानंतर मी संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमामध्ये गेलो आणि तिथं गेल्यानंतर गुरुदीक्षा ग्रहण केली. तर मला जो काही त्रास होत होता तर तो एकदम क्लिअर होऊन गेला. जसं की तुम्ही सांगता आहात की तुम्हाला हृदयाचा त्रास होता आणि केवळ मात्र संत रामपालजी महाराजांचे नामोपदेशाने आपला त्रास पूर्णपणे बरा झाला. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय लाभ मिळाला? लाभ तर तसे छोटे मोठे भरपूर, पण सर्वात मोठा लाभ जो आहे तो माझा मुलगा ओमदास, जो की आता 11 वर्षाचा आहे. तो 2014मध्ये त्यांनी पण गुरुदीक्षा घेतलेली आहे आणि 2014च्या अगोदरपासून त्याला TBचा प्रॉब्लेम होता. 3 वेळेस पूर्ण सरकारी कोर्स, प्रायव्हेट कोर्स करून झालेले होते पूर्ण. तर त्याला तो प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नव्हता. तर त्याला आजारी झाल्यानंतर तो पिंपळगाव वसवंतला पण 1 महिना ॲडमिट होता. त्यानंतर नाशिक हॉस्पिटलला पण होता, किलबिल हॉस्पिटल. आणि किलबिल हॉस्पिटलला सांगण्यात आलं की आता याचं काही एक राहिलेलं नाही आहे. पूर्ण टेस्ट झाल्या, त्याचे एक्सरे झाले, सोनोग्राफी झाल्यात, रिपोर्ट काढले, बॉम्बेला पण रिपोर्ट पाठवले इथून. तर त्यामध्ये असं त्यांनी सांगितलं डॉक्टरांनी की आता हा वाचू शकत नाही, हा काही दिवसाचा पाहुणा आहे तुमच्याकडे. तर तुम्ही पिंपळगाव बसवंतला याला शिफ्ट करा आणि तिथं सलाईन चालू असतील. तर इथून डॉक्टरांनी कॉल केला पिंपळगाव बसवंतला की आता मी एक पेशंट डिस्चार्ज करतो आहे पिंपळगाव बसवंतचा. तर त्याचा जो डेथ सर्टिफिकेटचा जो जे काही लिहायचं आहे डेथ झाल्यानंतर, तर मी तुम्हाला सांगतो आहे की कसं लिहायचं ते, की त्याचा डेथ कसा होईल. मग ते त्यांचं कॉल झाल्यानंतर माझे एक मामा आहे, डॉक्टरच आहे ते डोळ्यांचे, पिंपळगाव बसवंतलाच त्यांचं मोठं क्लिनिक आहे, शेजवळ सर. तर त्यांना मी कॉल केला की अशी अशी परिस्थिती आहे आणि परमात्माला पण प्रार्थना केली की परमात्मा, डॉक्टरांनी असं असं उत्तर दिलेलं आहे की परमात्मा संत रामपालजी महाराज यांच्याकडनं उत्तर आलं की बेटा ट्रीटमेंट जारी रखो, कुछ नहीं होगा, परमात्मा तुम्हारे साथ है. तर मग डॉक्टरांची पण साथ मिळाली मामांची आणि त्यांनी पण एक रेफरन्स केलं की आता तुमच्याकडे फक्त 2% राहिलेलं आहे चान्स आणि 98% नाही आहे. तर डॉक्टरांनी पण मला समजावलं की तुम्ही 98%कडे नका बघू, तर 2%कडे बघा, तर तो तुमच्यासाठी प्लस पॉईंट असू शकतो. तर संत रामपालजी महाराज यांनी पण आशीर्वाद दिलेला होता आणि सांगितलेलं होतं की बेटा कुछ नहीं होगा उसको, वो परमात्मा का बच्चा है, उसको कुछ भी नहीं होगा. तर मग आम्ही इथून बॉम्बेला शिफ्ट करण्याचा निर्णय घेतला डॉक्टरांच्या माध्यमातून. तर वाडिया हॉस्पिटलला गेल्यानंतर आम्ही इतके निराश झालेलो होतो आणि सर्व काही पैसा संपलेला होता आमच्याकडचा. तर मग आम्ही ज्यावेळेस हॉस्पिटलला गेलो त्यावेळेस तिथं डॉक्टर इतके बोलले मला की तुम्ही इतके दिवस आणि इतका पेशंट सिरियस होईपर्यंत का झोपा घेत होता का. तर मग सांगितलं की मॅडम ठीक आहे, आता चुकी झाली आहे आणि तिथं बेड रिझर्व करावं लागतात. तर परमात्माच्या दयेने आम्हाला बेड रिझर्व न करतासुद्धा त्यांनी जागा अवेलेबल करून दिली आणि अवेलेबल जागा करून दिली. त्यानंतर ICUमध्ये जागा नव्हती कारण पेशंट इतका सिरियस होता.
तिथं गेल्या कमीत कमी 15 ते 20 मिनटात ज्यावेळेस ॲडमिट केले गेले त्याला, तर त्यावेळेस त्यांनी रक्ताची संडास आणि रक्ताची उलटी केली आणि मी बघितलं की आता माझ्या मुलाचं काही एक खरं नाही. तर त्यावेळेस त्या सिस्टरनी त्याच्या कानात सोन्याचे होते, ते सोन्याचे कानातले काढून माझ्या हातावर ठेवले. त्यावेळेस माझ्या डोळ्यातून इतके अश्रू आले की आता माझ्या मुलाचं काही एक खरं नाही, आणि पडदा लावला त्याला. तर त्यानंतर त्यांनी पूर्ण बेड कवर बदललं, पूर्ण चेंजेस केलं. त्यानंतर मी खूपच म्हणजे हे झालो, भावूक झालो की मी आता माझा मुलगा नाही वाचू शकत. तर आईने मला धीर दिला की आपण संत रामपालजी महाराज यांचे शिष्य आहोत आणि संत रामपालजी महाराज यांनी आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे आणि सांगितलेलं पण आहे की परमात्मावर विश्वास ठेवा, काही एक होणार नाही त्याला. तर मग आईने धीर दिल्यानंतर नंतर मग मॅडमनी मला बोलवलं की आता अशी खूप बॅड पोझिशन आहे, आता तुम्ही याला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवा, आता इथं त्याचा इलाज होऊ शकत नाही, कारण त्याला इतकं इन्फेक्शन झालेलं असताना आम्ही इथं ठेवू शकत नाही त्याला. तर मी त्यांना रिक्वेस्ट केली की मॅडम आता आमच्याकडचे पैसे संपलेले आहे, आम्ही इथंच ट्रीटमेंट घेणार, जे काही होईल माझ्या बाळाचं ते इथंच होईल. तर मग त्यांनी ती रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली आणि त्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट चालू केली. तर परमात्माच्या दयेने इतकं मोठं हॉस्पिटल असतानाही माझ्या मुलाला रात्री 1 वाजता ICUमध्ये जागा मिळाली. ICUमध्ये जागा मिळाल्यानंतर त्याची परिस्थिती मी जेव्हा बघितली की तिच्यात तोंडात नळ्या, नाकात नळ्या, ॲट ए टाईम त्याला 7 सलाईनं चालायचे आणि व्हेंटिलेटरवर पण टाकलेलं होतं त्याला की व्हेंटिलेटरशिवाय तो जगूच शकत नाही. तर त्यानंतर मॅडम त्या 15-15, 20-20 मिनटाला बोलवायच्या की तुमच्या मुलाची कंडिशन फारच क्रिटिकल आहे. तर मी त्यांना सांगायचो मॅडम काही नाही, जे आहे ते ट्रीटमेंट चालू ठेवा, कारण परमात्माने आशीर्वाद दिल्यानंतर आमचा परमात्मावर पूर्ण विश्वास होता. आणि तो हॉस्पिटलमध्ये असताना पण त्याच्या आजी आणि मी डगमग न होता भक्ती चालू ठेवली. त्यानंतर जे मुलं 2-2, 3-3 वर्ष रिकवर होत नाही, तर तो मुलगा आमचा संत रामपालजी महाराज यांच्या आशीर्वादाने 8 ते 10 दिवसात ICUच्या बाहेर आला आणि साधारणतः 30 दिवसामध्ये त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. तर डिस्चार्ज मिळाल्यानंतर पण त्याला नळीतून 6 महिने जेवण होतं. तर घरी डिस्चार्ज झाल्यानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी तो थोडासा बोलायचा. तर तो आजीला बोलला की आजी मला दिसत नाही आहे. त्यावेळी माझ्यावरती इतका दुःखाचा डोंगर कोसळला की आता काय करायचं, आता मुलाचं ऑपरेशन झालं आहे, सगळं काही ठीक झालं आहे, पण त्याला आता दिसत नाही, तो आंधळा झाला आहे 100%. तर मग त्यावेळेस जे डोळ्यांचे डॉक्टर होते माझे मामा, त्यांना पण दाखवलं. तर त्यांनी सांगितलं की फक्त 2% चान्सेस आहे दिसण्याचे, किती पण जाडा भिंगाचा चष्मा लावला तरी त्याला दिसू शकत नाही. तर मग परत आम्ही संत रामपालजी महाराज परमात्मा यांना प्रार्थना केली की त्याला दिसण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. तर संत रामपालजी महाराज यांनी सांगितलं की बेटा चिंता मत कर, सब ठीक हो जाएगा. तर परमात्माचे शब्दशक्तीमध्ये तो मुलगा 3 ते 4 महिन्यामध्ये पूर्णपणे क्लिअरली दिसायला लागलं त्याला. आणि संत रामपालजी महाराज यांनी इतकी दया केली की त्याला 100% आज दिसायला लागले. आज तो शाळेत पण जातो व्यवस्थित, इतर मुलांसारखं खेळतो पण आहे, सगळं काही नॉर्मली झालेलं आहे. असे छोटे मोठे एक्सपिरियन्स तर खूप आहेत, पण हा सर्वात मोठा जे आपण म्हणतो ना की मुलाचा मृत्यू जो बाप बघतो, तो मी स्वतः बघितलेला आहे की मृत्यूशी झुंज कशी देतो हे मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे माझ्या डोळ्यांनी. की मुलाचा मृत्यू बापासमोर होतो आहे, याच्यासारखं दुःख कुठलंही नाही आहे. पण संत रामपालजी महाराज यांची शरणग्रहण केल्यानंतर ही वेळ कोणावरही येत नाही. त्यासाठी आपण संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेतल्यानंतर नियमात राहणं पण खूप गरजेचं असतं. जे काही संत रामपालजी महाराज आपल्याला नियम देतात त्यामध्ये पण आपल्याला राहणं गरजेचं आहे. जसं की आपण सांगितलं की संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेमुळे आपला मुलगा हा पूर्णपणे स्वस्थ झाला. त्याच्या अगोदर तुम्ही तो आपल्या मुलाचे काही रिपोर्ट्स केले होते का? हो. ते दर्शकांना बघायला मिळतील? हो, अवश्य. हे आपण बघू शकता की त्याच्या ब्रेनचे रिपोर्ट आहे, बॉम्बेला काढलेले. तर डॉक्टरांनी बघितल्यानंतर पण
कोणीच डॉक्टर भरोसा ठेवत नाही की तो मुलगा आज जिवंत असेल. आणि नाशिकचे जे डॉक्टर आहे 15 दिवसानंतर बॉम्बेवरून सोडवल्यानंतर त्यांना दाखवण्यात आलं, तर त्यावेळेस चक्क ते खुर्चीवर बसलेले होते, ते उभे राहिले आणि तोंडात बोट घातलं अक्षरशः, की त्यांनी सांगितलं की हा मुलगा जिवंतच कसा आहे आज रिपोर्ट बघितल्यानंतर. तर त्याच्यानंतर अजून पण दुसरे रिपोर्ट आहे माझ्याकडे. तर आपली जी प्रतिकारशक्ती असते, तर TBचा एवढा भयानक आजार झालेला असतानासुद्धा, तर ओम याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. हा रिपोर्ट तुम्ही बघू शकता की जी प्रतिकारशक्ती आहे ती त्याचे 0% असतानासुद्धा तो पेशंट आज जिवंत आहे. आणि नॉर्मल रेंज तुम्ही बघू शकता की फॅमिली हिस्ट्री पण त्याच्यामध्ये आलेली आहे. साई बवर हा त्याच्या छोट्या भावाचा रिपोर्ट आहे. मदर ऑफ ओम हा त्याच्या आईचा रिपोर्ट आहे. फादर ऑफ ओम हा माझा स्वतःचा रिपोर्ट आहे. ती नॉर्मल रेंज ही 98% असते आणि त्याचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 0% आहे. तर तुम्ही पण बघू शकतात की असा चमत्कार कसा घडेल. इतका भयानक आजार असतानाही तो मुलगा आज ठणठणीत बरा आहे आणि परमात्म्याच्या दयेने शाळेत पण जातो आहे, अभ्यास पण करतो व्यवस्थित, इंग्लिश वगैरे सगळं काही, आणि दिसायला पण त्याला एकदम व्यवस्थित आहे, काही अडचण नाही. संत रामपालजी महाराजांच्या कृपेने आपल्याला व आपल्या परिवाराला भरपूर लाभ मिळाले. तर आपण समाजासाठी काय संदेश द्याल? जसं आपण एक मराठीमध्ये म्हण आहे, बाप दाखव किंवा श्राद्ध घाल. तर आपण आज शिक्षित झालेलो आहोत, तर आपला जो समाज आहे हा शिक्षित असल्यामुळं आज आपण सद्ग्रंथ उघडून बघितले पाहिजे. आणि संत रामपालजी महाराज यांचे सत्संग बघा की ते बिना पुराव्याचे काही एक बोलत नाही. जसं काही लोक म्हणतात की तुमचे गुरु निंदा करतात, निंदा ते करत नाही, तर ते प्रत्यक्षात दाखवत आहे की तुमच्या सद्ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे. जसं भगवद्गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब या सर्व धर्मग्रंथांमध्ये पूर्ण परमेश्वराची माहिती दिलेली आहे. आणि त्या पूर्ण परमेश्वराची भक्ती केल्यानंतर आपल्याला मोक्षप्राप्ती शक्य आहे. तर हे संत रामपालजी महाराज यांनी दाखवून दिलेलं आहे की तुमच्याच सद्ग्रंथांमध्ये तुम्हाला बघायचं आहे. दुसरं वेगळं काही ग्रंथ खरेदी करायचे किंवा दुसऱ्या याच्यात जायची गरज नाही आहे. आणि आज एकमेव संत असे आहे संत रामपालजी महाराज हे, की जसं शिर्डीची साईबाबा सांगायचे की सबका मालिक एक आहे, पण तो एक मालिक आहे कोण हे आजपर्यंत जगात एकही संतांनी दाखवलेलं नाही. तर संत रामपालजी महाराज हे एकमेव संत असे आहे की त्यांनी विथ प्रूफ त्यांनी प्रूफ केलेलं आहे. जसं भगवद्गीता, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, कुराण शरीफ, बायबल, गुरुग्रंथ साहेब याच्या माध्यमातून की तो पूर्ण परमात्मा एकच आहे आणि आपण सगळे भाऊबंद भाऊ भगिनी आहोत. तर हे संत रामपालजी महाराज यांनी सर्व सद्ग्रंथांच्या माध्यमातून सिद्ध केलेलं आहे. जर कोणा व्यक्तीस संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावायची असेल तर ती व्यक्ती दीक्षा कशी घेऊ शकेल? जे गुरुजींचे सत्संग चालतात तर त्याच्या खाली एक पट्टी चालते, तर त्या पट्टीवरती मोबाईल नंबर फ्लॅश होतात. तर त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपण गुरुदीक्षा घेऊ शकता. आणि प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी नामदान सेंटर उघडलेले आहेत आणि नामदीक्षा एकदम फ्री ऑफ कॉस्ट मिळते. धन्यवाद. सत साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.